आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. मुख्य संपादक संभाजी जाधव. चंदगड विधानसभेत होणार मानसिंग खोराटे यांची एंट्री. दौलत कारखान्याचे चेअरमन व उद्योजक मानसिंग खोराटे यांनी आज दिनांक 31 रोजी कारखाना साईटवर झालेल्या पत्रकार परिषदेत आपण चंदगड विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले. याबाबतचा आढावा पहा फक्त सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्रवर. धन्यवाद. नमस्कार. आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात व चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची दौलत अर्थात दौलत सहकारी साखर कारखान्यावरती आपल्यासोबत आहेत चेअरमन मानसिंगराव खोराटे. विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत आणि या ठिकाणी या चंदगड तालुक्यातील समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण या तिन्ही धर्तीवर चालणारे हा तालुका, या तालुक्यातील अनेक वेगवेगळे उमेदवार आज आपल्यासोबत आहेत. चेअरमन मानसिंगराव खोराटे, आपण काय सांगाल, येणारी 2024ची जी विधानसभा आहे त्या विधानसभामध्ये आपण आपल्या या छोट्याशा मेळाव्यामध्ये आपल्या परिवाराच्या लोकांनी अर्थात जाहीर केले की आमचे उमेदवार हे मानसिंग खोराटे असतील, तर आपली काय भूमिका याच्यामध्ये असेल? अर्थातच काही दिवसापासून हे माझ्या डोक्यामध्ये चाललं होतं की आमदारकीला उभं राहायचं आहे, पण माझ्या तर जवळच्या लोकांच्याकडून मला सपोर्ट होतात, पण लोकांच्याकडून किती उत्स्फूर्त सपोर्ट आहे हे जाणून घेणं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाऊल टाकणं हा एक आजच्या मीटिंगचा मूळ उद्देश होता. आता राजकारण हा तसा माझा पेशा नाही आहे. दौलत मी मुळात एक बिझनेसमॅन. दौलत व्यवस्थितरित्या घेतली, चालवली आणि आज शिखरापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. अजूनही परत त्याच्यामध्ये वाढ करायची आहे आणि उत्तुंग शिखराला नेऊन ठेवायचं आहे. जे दौलतचे पूर्वीचे दिवस आहेत त्याच्यापेक्षा चांगले दिवस मला आणायचे. हे गेली 5 वर्ष चंदगड, आजरा, गडिंग्लज ह्या जनतेनं बघितलेलं आहे. जो माझा मतदारसंघ आहे तोच माझा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पुरवठादार पण त्या सगळ्या भागातून येतो. अगदी खानापूर, बेळगावपासून ते आजरा, गडिंग्लज, चंदगडपासून येतो. तर त्या सगळ्यांनी बघितलं आहे की दौलतची काय परिस्थिती होती आणि ती कुठल्या लेवलला आज परत नेऊन ठेवलेलं आहे. 4-5 लोक आली गेली, हुजं वाढवून गेली कमी करण्याऐवजी, पण आम्ही जे हुजं होतं ते घेतलेलं कमी करत आता हळूहळू पूर्णत्वास म्हणजे पूर्ण करण्याच्या मार्गानं चाललेलो आहोत. तर जर का हे आम्ही सगळं करतेवेळी एक बघितलं की इथं चंदगड तालुक्यामध्ये, गडिंग्लज, आजरा तालुक्यामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये तसा भयंकर स्कोप आहे अजून बऱ्याचशा औद्योगिक वाढीला म्हणा, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून म्हणा, तर हे कुठंतरी दुर्लक्षित राहिलेलं आहे. आजपर्यंतचं राजकारण फक्त आणि फक्त रस्ते आणि गटारीपुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. तर त्या रस्ते आणि गटारीतून बाहेर पडून कुठंतरी एक कन्स्ट्रक्टिव्ह ॲट लार्ज काम करावं असं मला वाटलं. आणि त्या अनुषंगानं आता ॲट लार्ज काम करायचं म्हटलं म्हणजे काय की मॅक्झिमम लोकांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. तर त्या अनुषंगानं आम्ही 1 वर्ष 6-7 महिन्यापूर्वी एक रोजगार मेळावा भरवला होता, ज्याच्यामध्ये 1004 लोकांना त्याच दिवशी आणि 15-20 लोकांना नंतर दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट लेटर्स देण्यात आले. कारण कसं आहे की इथं खूप सारा वर्ग शिक्षित आहे पण नोकऱ्या म्हणाव्या तशा मिळत नाही. थोडासा जायला बाहेर कचवतच असतो आपला युवा वर्ग. मुंबईला जायचं, पुण्याला जायचं, थोडंसं इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स आहे, तिथं जाऊन इंग्लिश, हिंदी कसं बोलायचं, तर ती इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स येऊ नये म्हणून त्या कंपन्यांनाच आम्ही इथं बोलवलं आणि असं करून 1004 प्लस 20 ते 25 लोक अशा लोकांना आम्ही त्यावेळी नोकरीला लावलं. तो झाला एक भाग. दुसरा भाग म्हणून आता आम्ही ऑलरेडी ह्याच्या तसं बघायला आलं तर राजकारणाशी काही संबंध नाही आहे, पण दुसरा भाग इथे आम्ही नवीन उद्योजक निर्माण करू इच्छितो. कारण इथं स्कोप त्याच्यासाठी पण पुष्कळ आहे. सुजलाम सुफलाम तालुका आहे, भाग आहे चंदगड, आजरा, गडिंग्लज. त्या सुजलाम सुफलाम भागामध्ये बरीचशी पिकं होतात. ह्या शेतीपूरक व्यवसाय ह्याच्यामध्ये काढले तर त्याला व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स बनवून त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल ह्याच्यावर भर देऊन आम्हाला इथं शेतीपूरक प्लस अदर इंडस्ट्रीज अगदी 50,000 रुपये एखाद्याचे. आता त्याच्यामध्ये मला नवीन उद्योजक पण घडवायचे आहेत आणि ज्याची अगदी 50,000 इन्व्हेस्टमेंट करायची ताकद असेल ते 5 कोटीपर्यंत असे छोटे आणि मध्यम प्रकल्पातले इथं काही उद्योग आणायचे आहेत, जेणेकरून एक 50 ते 100 नवीन उद्योजक मी इथं आणू शकलो 1-2 वर्षामध्ये, तर त्याच्या अनुषंगानं आणखीन 1000 लोकांची नवीन रोजगार निर्मिती आपोआप होते. तर हे करणं आज खरी तर ह्या चंदगड भागाची ही गरज आहे
ही मी जाणून घेतली. आणि ते करण्यासाठी जर का मला राजकीय किनार मिळाली तर ती आणखीन मोठ्या प्रमाणात मग नवीन उद्योग आणणं, मोठे मोठे उद्योग आणणं. कारण मी बघितलं इथं की कुठलाही मोठा उद्योग आलेला नाही. एक ॲटलास कंपनी बऱ्याच वर्षापूर्वी आलेली आहे माझ्या मते, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही उद्योग आलेला नाही. पण इथं MIDC आहे मोठी, तिन्ही तालुक्यामध्ये जर का मॅन पॉवर आहे, सगळं आहे, तर का नाही आपण 5-10 हजार कोटीची एखादी मोठी इंडस्ट्री आणावी आणि 1-2-3 हजार लोकांना इथं काम मिळावं. नक्कीच आपण एक यशस्वी उद्योजक आहातच. हं. आपण उद्योग निर्माण कराल हं. आणि एक बेरोजगार लोक उद्योगाला लागतील, त्यांच्या हाताला काम मिळेल. नक्कीच. पण या ठिकाणी महिलांचे देखील अशा भरपूर आहेत की आपण गारमेंट्स सारख्या माध्यमातून आपण त्यांना काम देऊ शकता. मूळ विषय इथे येतो की चंदगड ही ग्रामीण भागातला किंवा आजरा तालुका असे आहेत की येथील वैद्यकीय आपल्या आरोग्यासाठी बेळगाव किंवा चंदगड या ठिकाणी गडिंग्लज या ठिकाणी जावं लागतं. चंदगड या ठिकाणी असं कोणतंही मोठं हॉस्पिटल नाही की जेणेकरून आपलं त्याबाबत आपण काय विचार आपला काय आहे. कदाचित तुम्ही आताच्या आमच्या मिटिंगला हजर होतात, त्यामध्ये ऑलरेडी हा मी मुद्दा मांडलेला आहे. ॲक्च्युली हे 2 वर्षापासून माझ्या डोक्यात रिंगाळत आहे. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोललेलो पण आहे की इथं एक मोठं सुसज्ज सर्व काही अगदी MRI पासून, म्हणजे जे आज गडिंग्लज किंवा गडिंग्लजला पण आहे की नाही मला माहीत नाही, कदाचित असावं, पण असलं तरी अगदी मोजक्या ठिकाणी असेल. MRI, CT स्कॅन, अद्यावत मशिनरीयुक्त उपयुक्त असं मला हॉस्पिटल सांगायचं आहे. याच्या मागचं कारण हेच आहे की हा आपला चंदगड हा भाग अतिशय असा डोंगराळ भाग आहे, झाडी खूप आहे. इथं वरचेवर लोकांना कुठं विंचू चावणं, साप चावणं, बारीक सारीक गोष्टी होतात. आणि कदाचित छोट्या जरी गोष्टी असल्या, साप तर मोठ्या, विंचू चावणं छोट्या जरी गोष्टी असल्या तरी त्यांना डॉक्टरपर्यंत पोचायला 1-1 तास 2-2 तास लागतात. कधी कधी रात्री पोचू पण शकत नाही. तर त्यांच्यासाठी एक ॲम्ब्युलन्सची फुकट सुविधा ठेवणं आणि माझ्या शेतकऱ्यांच्यासाठी आणि कामगारांच्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये एक मिनिमल अमाऊंटचा इन्शुरन्स करून फुकट सेवा देणं हा माझा त्याच्यामागचा एक मेन हेतू आहे. जेणेकरून आणि इतर लोकांच्याकडून सुद्धा अगदी मिनिमल ह्याच्यामध्ये, म्हणजे तो पैसे कमवायचा जरिया नसेल, तो समाजसेवेचा एक जरिया असेल, असं एक मला हॉस्पिटल थाटायचं आहे. जेव्हा मी हॉस्पिटल थाटेन त्यावेळी ऑटोमॅटिकली त्याच्यासोबत आपल्याला 100 कॉटच्या वरचं हॉस्पिटल झालं की BAMS BHMSच्या कोर्ससाठी परमिशन मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त मोठ्या 500 कॉटचं हॉस्पिटल झालं तर MBBSसाठी परमिशन मिळतं. तर आपल्या इथल्या आपल्या जरा चांगलं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना आज कदाचित मुंबई पुण्याला वगैरे जावं लागत असेल तर ते पण कमी होईल आणि भागातल्या भागात हे उच्च प्रतीचं शिक्षण मी मुळात एक्सपोर्ट्समध्ये असल्यामुळे क्वालिटीला खूप भर देतो. त्याच्यामुळं उच्च प्रतीचं प्रत्येक गोष्ट, मग शिक्षण असू देत काही असू देत, ती देणं मला आवडेल. आज जर का तुम्ही माझ्या कारखान्यात जाऊन बघितला तर दौलतची साखर ही वन ऑफ द बेस्ट क्वालिटी साखर म्हणून ओळखली जाते. जर का मार्केटमध्ये कोणाला दौलत अरे वो तो थोडा ज़्यादा पैसा मागता है, अशी क्वालिटी अच्छी म्हणतात. तर हे मी प्रत्येक गोष्टीमध्ये रुजवू इच्छितो आणि त्यामुळे हे हॉस्पिटलचं माझं 2 वर्षापासून जे स्वप्न आहे ते मी नक्की 100% पुरं करणार. आणि जर का मी राजकारणात यशस्वी झालो, मला जर का उद्या तुम्ही आमदार म्हणून निवडून आला तर 2 वर्ष पण लागायचं नाही, करायचं 1 वर्षातच पूर्ण. आता आपला जो आजरा गडिंग्लज चंदगड या 3 तालुक्यातील तरुणांचा, सुशिक्षित तरुणांचा ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यासोबत यांच्या सहकार्याने आपली उमेदवारी आपल्या अगोदरच त्यांनी जाहीर केली की त्यांनी मागणी केली की तुम्ही उमेदवारी या ठिकाणी करावी. ॲडव्होकेट संतोष मळवीकर, आपण काय सांगाल की आपण ज्या तरुणांना, सुशिक्षित तरुणांना ज्यांना समजतं की आमदार कसा असावा, त्यांच्यात आपण जबाबदारी दिली, त्यांनी उमेदवारी यांची जाहीर केली, पण पुढचं चंदगड, आजरा गडिंग्लज चंदगड या विधानसभा मतदारसंघातील काय वाटचाल असेल? मुळात चंदगड तालुका हा पूर्ण जर बघितला तर निसर्ग संपन्न आहे. इथले लोक खाऊ पिऊन सुखी आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचा इथे जर मोठा प्रश्न असेल तर तरुणांना जो बेरोजगार जे झालेले आहेत हा सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे. दुसरी बाजू अशी आहे की बराचसा वर्ग वेल एज्युकेटेड आहे, मात्र त्यांना मार्ग दिसत नाही. मग अशा वेळेला एक सुशिक्षित, एक अतिशय जे यशस्वी उद्योजक असे जर आपलं नेतृत्व करत असतील, जे तरुणांना समजून घेत असतील, जे स्वतः तरुण आहेत, मग असं नेतृत्व जर तरुणांचं नेतृत्व करत असेल ते चांगलंच आहे ना. मग बाकीयांशी जर आम्ही तुलना केली तर आतापत्र घराणेशाही चालत येतात, पण घराणेशाही चालत येण्याबद्दल आमचा विरोध नाही. मात्र सगळ्यात वाईट वाटतंय की जे तरुण आज मगाशी बघितला की जेवढ्या तरुणांनी आपल्या व्यथा मांडल्या ते सगळे तरुण आज वेल एज्युकेटेड आहेत, मात्र आज बेरोजगार आहेत, त्यांना नोकरी नाही आहे, त्यांना बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणी निर्माण आहेत. ही व्यथा त्यांची जाणून घेणारं एक व्यक्तिमत्व पाहिजे होतं आणि ते व्यक्तिमत्वाचे सगळे गुण जे आहेत ते आम्हाला खोराट साहेबांच्यामध्ये दिसत होते. त्यामुळे आम्ही सगळेच तरुण, म्हणजे मी ॲक्च्युली घोषणा केली म्हणजे आम्ही एकटे नाही आहे त्याच्या पाठीवर, अशा शेकडो तरुणांनी सांगितले की बाबा हे काहीतरी घडणं गरजेचं आहे. जसं आम्ही इथून पाठीमागचे लोकप्रतिनिधी निवडताना तुम्ही नेतृत्व केला होता, पाठीमागे किंग मेकरची भूमिका बजावला होता, ह्या वेळेला सुद्धा तुम्ही ती भूमिका घ्या. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. त्यामुळे आज फक्त एका फोनवरती सगळे जमा झालेले मगाचे सगळे तरुण होते. चंदगड विधानसभा व महाराष्ट्रातील होणाऱ्या विधानसभेची पडधम सुरू झाल्यानंतर आज चंदगड या ठिकाणी या छोट्याशा मेळाव्यामध्ये दौलत कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांची उमेदवारी त्यांच्या अगोदरच
या कार्यकर्त्यांनी जाहीर केली. कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा सुशिक्षित तरुण जे आज बेरोजगार आहेत. आपल्याला खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा आपल्याला आपल्या वाटचालीस. तुम्ही बोललेले आहेत, तुमची मतं घेऊन आम्ही आज जाहीर करतोय की ह्या विधानसभेमध्ये आम्ही खोराटे साहेबांना विधानसभेचे उद्याचे उमेदवार म्हणून आम्ही जाहीर करतोय. आणि त्याच पद्धतीनं मी माझ्या तालुक्याला विनंती करतोय, चंदगड, आजरा, गडिंग्लजच्या सगळ्या लोकांना विनंती करतोय, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने अशी नेतृत्व जर कोण उभे राहत असतील आणि चुकीच्या पद्धतीने जर कोण आपल्याला मिसगाईड करत असेल, अशा भूलथापांना बळी न पडता आपण खोराटे साहेबांना उद्याच्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आणूया ही सगळ्या लोकांना, जनतेला विनंती करतोय. आणि मी इथं थांबतोय. जय हिंद, जय हिंद. साहेबांनी व्यक्त केली. खरं तर ती शेवटला बोलायला पाहिजे असं माझं मत होतं, पण त्यांनी सुरुवातच केली. राजसाहेबांचं कायम मत आहे की युवकांनी राजकारणात यावं, कारण राजकारणाशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. तुमच्या नळाच्या पाण्यापासून ते कारखान्याच्या साठ्यापर्यंत हे राजकारणाशिवाय चालतच नाही. आणि खरं साहेब आपण भूमिका खूप चांगल्या पद्धतीने घेतली. आता कुठल्या पक्षातून येतात हे मला माहीत नाही, पण आता भगविषाला घेतलेली कारण परवा दिवशी राजसाहेबांनी सुद्धा सांगितलं की आपण 1-2-250 जागा लढवतोय. आणि ह्या लढवत असताना प्रत्येक तालुक्यात आमच्या सगळ्या टीम सुरू आहेत. आणि मला वाटतं रवळनाथाच्या कृपेनं मलाही पाठवलं असेल असं मला वाटतं. शेवटी हा निर्णय आपला आहे. प्रत्येकाचं मन मोकळं करायला आपण बसलोय, त्यामुळे मी माझं मन स्पष्ट मोकळं करणार आहे थोडंसं मळकच आहे. आणि ही भूमिका घेत असताना मगाशी तुम्ही आपण सर्वांनी दौलतच्या कारखान्याबद्दल बोलला, सगळ्या गोष्टी बघितल्या. ह्या सर्वच थरातून आज अथर्व या नावानं आज रोपटं मोठं वड म्हणजे वटवृक्ष तयार झालेलं आहे. आज बघायला गेलं तर चंदगड तालुक्यामध्ये 3 कारखाने आहेत. गडिंग्लजला बघायला गेलं तर 1 कारखाना आमचा आहे. आजऱ्याला बघायला गेलं तर 1 कारखाना आहे. कागलला बघायला गेलं तर 3-4 कारखाने आहेत. पण या सर्वांमध्ये काम करत असताना अथर्वसारखं दौलतसारखा कारखाना जो हिमोशी आणि ते नागासाकीला जसा बॉम्ब पडला आणि ते उद्ध्वस्त झाले, आणि आज बघितलं तर तिथं बॉम्ब पडला असं दिसत नाही असं राजसाहेब आमचे म्हणायचे, तसं हितला उद्ध्वस्त झालेला कारखाना आपण साहेब उभं केलं. त्यामुळे सर्वांच्या वतीनं तुमच्या एकदा टाळ्यांच्या गरजेचं कारण जो काम करतो त्याचं कर्तृत्व आणि नेतृत्व त्याला स्वीकारलं पाहिजे आणि त्यांना मान हा दिलाच पाहिजे. शेवटी नाण्याच्या 2 बाजू असतात. थोडे एक वैचारिक वेगळी असते, थोडी चांगलीही असते. तर त्यातून आपल्याला सर्वांना जायचंच असते. आईच्या उदरातनं बाळ जन्माला आले की त्याला संकट त्याला संकट येतच असतात. जोपर्यंत आईच्या उदरात असते त्यावेळेला कोणती भीती नसते, पण ज्यावेळेला उदराच्या बाहेर येतं त्यावेळेला त्याला सगळ्या समाजाला तोंड द्यावं लागतं. आणि ही भूमिका घेत असताना खोराटे साहेब आपण 3 कारखाने आज चालवत आहे. 2 स्वतःचे आहेत, 1 चालवत आहे. आणि एका गिरणी कामगाराचा माणूस जर इतक्या उंच स्थितीवर जात असेल आणि त्या माणसाची कॅपॅसिटी की प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळाली पाहिजे, ही पहिली भूमिका खरंच तुमची आम्हाला खूप आवडली. आणि ती आम्ही जात असताना सुद्धा युवकांना काम मिळालं पाहिजे. रस्ते होत जातात, गटरी होत जातात, रस्ते विस्कटतात, रस्ते परत तयार होतात, पण नोकरी एकदा मिळाली की ती आयुष्याची भाकरी मिळते. मग अशी कोण म्हटलं की नोकरी मिळाली की लग्न होतं. नोकरी मिळाल्याशिवाय लग्न होत नाही. खरोखर आहे ही परिस्थिती आहे या ठिकाणची आजची. आणि या चंदगड भागामध्ये बघायला गेलं इथली लोक खूप चांगले आहेत. एखाद्याला डोक्यावर घ्यायचं म्हटली तर घेतात आणि एकट्याला आपटायचं म्हटलं तर आपटतात. आमचं साहेब दुर्दैव झालंय की चंदगड मतदारसंघ वेगळा झाला आणि कागल मतदारसंघ वेगळा झाला आणि गडिंग्लज पोरकं झालंय. आजरेकरांनी खूप तर सोसले आहेत, त्याच्या पलीकडे काय नाही, पण आम्हालाही त्याचा खूप त्रास होतोय. कारण एखादा उमेदवार उभा करायचा गडिंग्लजचा म्हटलं की चंदगडकडे उडतात, आमचे चंदगडचा पाहिजे. मग काही भूमिका ह्या पक्षीय झाल्या. पण या विभागामध्ये काम करत असताना बघितलं तर 6 महिन्यात एखादा उठतो, वर्षभरात एखादा उठतो आणि मग तो 30-35 हजार, 25 हजार, 40 हजार, 25 हजार मतं घेऊन आपलं नंतर मग 5 वर्षानंतर परत यायचं. आणि जे तुम्ही वटवृक्ष उभा केला, आज जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला अथर्व हे जे उभा केला आणि या माध्यमातून चंदगड चांगल्या सुस्थितीत आज उभं राहते. आमच्या गडिंग्लजची परिस्थिती सर बघितली तर आज राजीनामे द्यायला सुरू झाले. कारखाना एक चालू होत नाही, दुर्दैवी गोष्ट आहे.
अशाच आपल्या जिल्ह्यातील रोखठोक बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.